यूट्यूब आणि माझ्या चॅनलचं नाव मिस्ट ऑफ सिया आहे. हा माझा पहिला ब्लॉग आहे. सो मी यूट्यूबचे स्टार्ट करते इन ब्लॉगिंग आणि होप सो सगळं चांगलं होईल. मी माझं इव्हिनिंग रुटीन आजचं शेअर करत आहे. ॲक्च्युली माझ्या मिस्टरांना आज लवकर कामाला जायचं असल्यामुळे मी आज लवकरच स्वयंपाक करत आहे. आमच्या गॅलरीमधून हा असा व्ह्यू दिसतो इव्हिनिंगला. तर आज मी ठरवलं आहे साधं सोपं आपलं डाळ भात आणि शिमला मिरची करायची. इथे मी डाळ आणि भात कुकरला लावून घेते. किचनच्या खिडकीमध्ये असे मनी प्लांट आहे. साईड बाय साईड मी माझ्यासाठी ग्रीन टी सुद्धा ठेवला आणि आमच्या किचनच्या खिडकीमधून हा खूप असा सुंदर व्ह्यू भेटतो. किचनमध्ये स्वयंपाक करताना ॲक्च्युली अशी ग्रीनरी पाहिली की खूप छान वाटतं आणि स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा उत्साह येतो. ॲक्च्युली ही झाडे मोठी होती पण काही कारणास्तव ती तोडण्यात आली. मे बी त्यांचं खूप वय झालं असेल ऑर समथिंग. आय डोंट नो एक्झॅक्टली द रिझन बिहाइंड. Echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am चहा उठून घेतला पण मला असं वाटलं की भाजी टाकावी आणि मग आपण चहाचा एन्जॉय करत बसावं. सो मी भाजी टाकून घेतली आणि मग चहा पिण्यासाठी गेले. ॲक्च्युली तुमच्यापैकी कोणाकोणाला शिमला मिरची आवडते मला नक्की सांगा. तुम्ही कशा प्रकारे शिमला मिरची करता हे पण सांगा. ॲक्च्युली मी एकदम साधी आपली खारी शिमला मिरची केलेली पटकन अशी. Silence
कप आहे, IKEAमधून घेतलेला. क्वालिटी ऑफ दिस कप इज ॲक्च्युली अमेझिंग. तुम्ही नक्की ट्राय करा. IKEAमधले सगळेच प्रोडक्ट खूप छान असतात आणि क्वालिटीसुद्धा खूप छान असते. हे 4च्या सेटमध्ये भेटतात. तर ही डिझाईन मला खूप आवडते, हे स्पेशली त्या कपवरची. तर चला, डाळ झालेली आहे आणि डाळीवर कोथिंबीर टाकली तर डाळीला अजून जास्त चव छान येते. तर ओव्हरऑल सगळं स्वयंपाक झालेला आहे आणि मी आता चपाती करून घेते. तर पटकन अशा मी चपात्या करून घेतलेल्या आहेत, म्हणजे मिस्टरांना लेट पण नको व्हायला. आणि व्हिडिओ शूट करायचा आणि साईड बाय साईड चपाती करायची तर थोडा टाईम लागतोच. आणि चपाती देखील छान फुगलेली आहे. अशी चपाती फुगलेली पाहिली की खूप छान वाटते, खायला अजून जास्त मजा येते. असं बोलतात की तोंडाच्या अगोदर डोळ्याने जेवण खाल्लं जातं, तर आय थिंक हे तेच असेल. ओव्हरऑल स्वयंपाक झाला आहे आणि आता मी पूजा देखील केलेली आहे. हे असं माझं छोटंसं मंदिर आहे घराच्या छोट्याशा कोपऱ्यात. खूप छान आणि प्रसन्न वाटतं इव्हिनिंगला जेव्हा मी देवपूजा करते. घरातलं ॲटमॉस्फिअर टोटली चेंज होतं. खूप छान सुगंध आणि छान वाटतं. तर मी रोज इव्हिनिंगला हे भीमसेन कापूर, असं कापूर दाणी आहे ॲक्च्युली ते, त्यामध्ये मी ते पेटवत असते. त्याचा स्मेल खरंच खूप छान येतो आणि आय थिंक ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा छान असतं कापूर, स्पेशली भीमसेनी कापूर. हे छोटे छोटे छान छान कोपरे आहेत माझ्या घरातले, माझ्या रेंटेड हाऊसमधले. हे फ्लावर्स सुद्धा खूप छान आहे जे आम्ही गणपतीत तर मिस्टरांना जेवण दिल्यानंतर मी देखील घेतलं. आम्ही दोघांनी सोबतच जेवण केलं. सो दॅट्स ऑल फॉर टुडे गाईज. बाय बाय.